कोण आहेस तू बेटा? तू हे जे सगळं करतोयस, त्यावरून असं दिसून येतंय की तुझा देवावरचा विश्वास आहे. तू कोणाच्या तरी चांगल्यासाठी देवाघरी आलायस. तुझे नक्की चांगले होईल. अरे माणसाच्या कर्माप्रमाणे त्याला त्याची फळं भोगावी लागतात. आपले कर्म चांगले असेल, तर आपल्या नशिबी चांगलं येतं. आपली कर्म वाईट असतील, तर आपल्या नशिबी वाईट येतं. पण कधी-कधी असंही होते, आपण कधीच काही वाईट केलेले नसते. तरी आपल्याला दुसऱ्याच्या पापाची कर्म भोगावी लागतात. कदाचित कदाचित मागच्या जन्माची पापं असतील. पण तू हे नक्कीच तुझ्या कुटुंबातील कोणाचे तरी चांगले व्हावे म्हणून करत असशील. पण मी या देवाच्या दारी अशासाठी बसलो आहे, की माझ्या कुटुंबाचे सदैव चांगले होऊ दे. ते सदा सुखी राहू दे. कारण कारण मी माझ्या कुटुंबाकडे परत गेलो ना, तर त्यांना माझ्यासाठी खूप त्रास सहन करावा लागेल. मला परत जाण्यासाठी काहीच मार्ग नाहीये. पण तुझ्यासाठी पण तुझ्यासाठी तो नक्की आहे, नक्की आहे. मला मला कधीच कोणाला असं बोलावसं वाटलं नाही, पण का कोणास ठाऊक तुला पाहिलं आणि बोलावसं वाटलं. बरं ते जाऊ दे. मला मला इथे सगळे बाबा म्हणतात. तूही म्हणू शकतोस. मला तुझं नाव, गाव काय त्याचं काही घेणं नाही. हे मला काही जाणून घ्यायचं नाही. तू माझ्या मुलासारखा आहेस. मी तुला बेटा म्हणेन. हं? तू मला बाबा म्हण. काय? बाकी सगळं देव पाहील. हं? हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.